आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज़। अब हर खबर होगी अपडेट। मराठवाड़ा तेज न्यूज़ छत्रपति संभाजीनगर। आज मनसे वाहतूक सेना की तरफ से आरटीओ प्रशासन को एक निवेदन दिया गया, जिसमें हम देखेंगे कि उनकी क्या मांगे रही है। लेकिन फिर भी रिक्शा वाले निवेदन देते रहे हैं और आरटीओ प्रशासन निवेदन लेते रहे हैं। शहर में बैटरी की रिक्शा की मांग हो या फिर ई रिक्शा का मामला हो या फिर रिक्शा का जो पिकअप पॉइंट है, ड्रॉप पॉइंट है, उसको लेकर कई मामले हैं। लेकिन आज एक मामला ऐसा है, रैपिडो के मुद्दे को लेकर आज मनसे ने जो है आक्रामक पद्धति से आज यहाँ पर आरटीओ प्रशासन को निवेदन दिया है। आइए उनसे पूछते हैं क्या मांगे हैं उनकी और किस तरीके से उनका जो आज निवेदन दिया गया है। मेरे साथ में मनसे वाहतूक सेना के जिला संगठक जाकिर पठान मेरे साथ में मौजूद है। सर, क्या कहेंगे कि किस तरीके की मांगों को लेकर आज आरटीओ प्रशासन को निवेदन दिया गया है? नमस्कार, मी जाकिर पठाण, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना जिल्हा संघटक, छत्रपती संभाजीनगर। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारावर निष्ठा ठेवून आणि आमचे राज्य उपाध्यक्ष मनीष जोगदंडे साहेब यांच्या नेतृत्वात आज आम्ही आरटीओ प्रशासनाला छत्रपती संभाजीनगरमध्ये जी अवैध रॅपिडो बाईक चालू झाली आहे या विषयामध्ये निवेदन दिलेलं आहे। आज आमचा रिक्षा चालक फक्त रिक्षा चालवत नाही तर ते घर पण चालवत आहे। आज 10,000 रुपये घेऊन त्यांनी परमिट घेतलंय, बँकेकडून लोन घेऊन रिक्षा घेतली आहे, मुलाबाळांचं लग्न केलंय, असं अनेक खर्च आज रिक्षा चालकावर आहे। परंतु आज प्रशासनाने रॅपिडो बाईकला परवानगी दिली आणि आज शहरामध्ये रॅपिडो बाईक चालू झाली तर आमच्या रिक्षावाल्यांच्या व्यवसायावर हा एक गदा टाकण्याचं काम आज प्रशासनाने केलं आहे। आणि आज आम्ही सरळ आरटीओ प्रशासनाला निवेदन दिलं आहे, 8 दिवसाच्या आत ही रॅपिडो शहरातून गायब झाली पाहिजे। जर गायब झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत। तर यामध्ये रॅपिडोला परवानगी मिळाली याबाबत आपण काय चर्चा केली आहे का आरटीओ मध्ये? आम्ही आरटीओशी चर्चा केली, परंतु आरटीओ साहेब म्हणतात की आम्ही रॅपिडोला परवानगी दिलेली नाही। आम्हाला तर असं वाटतं कंपनीनं आरटीओ साहेबाला काही दिलं आहे का, हे कोणाच्या भरोशावर चालू आहे याचा आम्हाला तात्काळ 8 दिवसामध्ये जवाब द्यायला पाहिजे आरटीओ साहेबांनी, नाहीतर आम्ही हे रॅपिडो शहरामध्ये तर चालू देणारच नाही। सर, काय सांगतात जिल्हा आपल्या मनसेचे जिल्हा संघटक जाकिर पठाणने सांगितले की रॅपिडोला जर बंद नाही केलं तर शहरामध्ये रॅपिडो हे चालू देणार नाही, काय सांगता? बरोबर आहे ना। आमचे जिल्हा संघटक जाकिर पठाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे रिक्षा चालकांना स्वतःचा उदरनिर्वाह करत असताना कुटुंबाच्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात। शासनाच्या काही मोहिमा असतात, वाहतूक शाखेच्या काही फाईन असतात, या सर्व भरत असताना हे सर्व करत असताना मुलाबाळाचं शिक्षण करत असताना कुटुंब चालवत असताना आमचा व्यवसाय चोरण्याचा प्रयत्न या रॅपिडो बाईकने केलेला आहे। मग आमचाच व्यवसाय चोरायचा जर हे प्रयत्न करत असतील आणि आरटीओ साहेबाशी आम्ही चर्चा केल्यानंतर आमच्याही असं लक्षात आलं त्यांच्या सांगण्यावरून की रॅपिडो बाईक ही शहरात चालू आहे याबद्दल आरटीओसुद्धा सध्या अनभिज्ञ आहेत, त्यांना या गोष्टीची कल्पनाच नाही। अशा प्रकारे त्यांची आमची आज चर्चा झालेली आहे। तर शहरामध्ये जर परिवहन खात्यालाच जर माहिती नाही की शहरात अवैध प्रवासी वाहतूक होत आहे, हे खूप मोठं गौड बंगाल आहे। आणि याच्यावर लवकरात लवकर 8 दिवसात जर प्रतिबंध घातला नाही तर मनसे स्टाईलने रॅपिडोसाठी आंदोलन केलं जाईल। जो रॅपिडो बाईक चालवत असेल शहरामध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये ते सर्व रॅपिडो बाईक धारक मनसे वाहतूक संघटनेच्या माध्यमातून आणि आमचे राज्य उपाध्यक्ष मनीष जोगदंडे यांच्या आदेशाने आम्ही ते सर्व बायकर्स पकडण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावू। तर शहरामध्ये विना परवाना गाड्या अजून चालू आहे। हा, सध्या बॅटरी रिक्षाचाही मुद्दा उचलला गेला होता आणि यामध्ये ई रिक्षाचाही मुद्दा उचलला गेला होता आणि त्यानंतर आता हे रॅपिडो म्हणजे हे अधिक रिक्षा चालकांच्या व्यवसायावर अतिक्रमण प्रभाव पडणार आहेत, ह्याला आपण कसं बघताय? अगोदरच आम्ही विना परवाना कालबाह्य झालेल्या रिक्षा याबद्दल आम्ही सतत आंदोलनातून आम्ही पाठपुरावा करत असतो की या ऑटो रिक्षांवर विना परवाना रिक्षावर तुम्ही कारवाई करत राहा म्हणून। दुसरी गोष्ट अशातच एक ई रिक्षाचा मुद्दा आमचा चालू होता की ई रिक्षावर त्वरित कारवाई करण्यात यावी। ई रिक्षाला परवाना नाही,
तिला ज्या थ्री व्हीलर ई रिक्षाला परवाना नाही, तिला मीटर लावायचा मुद्दा येतो कसा, तिला टॅक्सी बनवलं जातं कसं मीटर लावून, हे आम्हाला कुठेही पचनी पडणारं नाही. परिवहनच्या कायद्यानुसार ती ई रिक्षा प्रवासी वाहतूक करू शकत नाही आजच्या कंडिशनला. मग शहरामध्ये राजरोज तिला मीटर लावून प्रवासी वाहतूक करायची परवानगी दिली गेली, हे पण एक फार मोठं गौडबंगाल आहे. तर याचा पण उलगडा झाला पाहिजे आणि आरटीओ प्रशासनाने याबद्दल आम्हाला लेखी कळवलं पाहिजे की ई रिक्षा ही कशी कायदेशीररित्या चालवली जाते, त्याचा खुलासा आरटीओने करावा. जैसा कि आपने देखा कि मंच वाहतुक सेना की तरफ से आक्रामक रूप से आज पूरी तरह से आरटीओ प्रशासन को जवाब मांगा है. जिस तरीके से अवैध रूप से जो गाड़ियां बिना परवाना जो सड़क पर दौड़ रही है शहर के अंदर, और साथ ही साथ जो पिकअप पॉइंट ड्रॉप पॉइंट का मुद्दा था और कई बार बैटरी का और ई रिक्शा का मुद्दा यहाँ पर उठाया गया था. लेकिन आज जब इस तरीके के टू व्हीलर के अंदर अगर रैपिडो शहर में दौड़ेंगे तो रिक्शा वालों के ऊपर काफ़ी सारा इसका प्रभाव पड़ने वाला है. उनकी रोजी रोटी का मसला आने वाला है, उनके परिवार का मसला आने वाला है. इसी तमाम मुद्दे को लेकर मनसे ने कहा है कि अगर जल्द इस पर कार्रवाई नहीं की तो मनसे स्टाइल में इसका जवाब ज़रूर दिया जाएगा. आगे की इसी तरह की अपडेट देखते रहने के लिए बने रहिए मेरे साथ. मैं हूं शेख मोहसिन और आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज़, छत्रपति संभाजीनगर, औरंगाबाद.